नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवारी 30 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दोंडे यांनी केली। एकही अवैध नामनिर्देशन पत्र अथवा कोणीही उमेदवाराबाबत आक्षेप तक्रार दाखल न झाल्यामुळे छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली। पक्षांशी संबंधित काही उमेदवारांनी अपक्ष नामनिर्देशन पत्रासह पक्षाकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र अशा नामनिर्देशन पत्रासोबत पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे ही नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आली। आता 5 राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह 17 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत। आता सोमवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी कोण माघार घेणार यावर निवडणुकीतील लढती स्पष्ट होणार आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे। यामध्ये प्रमुख बंडखोरी महाविकास आघाडीमध्ये झाली असून शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व सुधीर मुंगसे या दोघांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। जोरदार शक्तीप्रदर्शन करत केलेली बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार हे आता माघारीनंतर स्पष्ट होईल। लोकसभेला खेड तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना सुमारे 46,000चे प्रचंड मताधिक्य मिळाल्यानं विधानसभेला आमदार देखील महाविकास आघाडीचाच होणार या शक्यतेनं महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी याच जागेची जोरदार मागणी केली। त्यामुळेच बंडखोरीची जोरदार शक्यता निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर हा अखेरचा दिवस होता। यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरणार आणि बंडखोर काय करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते। महायुतीमध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याने ही जागा त्यांनाच मिळाली व उमेदवारी देखील 2 महिन्यांपूर्वीच आमदार दिलीप मोहिते पाटील यांना जाहीर झाली। महायुतीमधील सहकारी घटक पक्ष भाजप व शिंदे शिवसेनेचा पाठिंबा मोहिते पाटील यांनाच असला। शिंदे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने शिवस्वराज्य पक्षात प्रवेश करत नव्याने अर्ज भरला। दरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटप आणि उमेदवारी निश्चितीचा गोंधळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला। अगदी शेवटच्या क्षणी ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाबाजी काळे यांना उमेदवारी निश्चित झाली। काळे गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीची तयारी करत असून अखेर त्यांना उमेदवारी मिळाली देखील व जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केला आहे। मात्र शरद पवार गटातील नाराज झालेल्या अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तीप्रदर्शनाने आपला अर्ज दाखल केला। याच सोबत गेले काही महिने तालुक्यात जोरदार हवा केलेले सुधीर मुंगसे यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। आता शरद पवार गटाच्या या दोन्ही बंडखोर उमेदवारांचा अर्ज शेवटपर्यंत राहणार की पक्षश्रेष्ठींना बंडखोरी थांबविण्यात यश येणार यावर तालुक्यातील राजकीय समीकरणे फिरणार आहेत। महाविकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना एकच उमेदवार असावा अशी अपेक्षा आहे। वरिष्ठांना आता हे एकमत घडवण्यात कितपत यश मिळेल यावरच पुढील आमदार ठरणार आहे। खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळवण्यासाठी अतुल देशमुख यांची नाराजी दूर करण्याचे मोठे दिव्य नेत्यांच्या समोर आहे। अतुल देशमुख यांचा तालुक्यातील जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे त्यांच्या भूमिकेला निर्णायक महत्त्व असल्याचं बोललं जाते। अतुल देशमुख यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी व महाविकास आघाडी एकसंध ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या समोर दिव्य आहे। अतुल देशमुख महाविकास आघाडीला एकसंध करतात की कार्यकर्त्यांच्या प्रचंड आग्रहास्तव अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जातात हे येत्या 4 तारखेपर्यंत स्पष्ट होणार आहे। गाडीला झालेल्या किरकोळ अपघाताच्या कारणावरून मरकळमधील एकाच कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकासह 4घांना मारहाण करण्यात आली। यात भागवत नवनाथ नाणेकर यांच्या डोक्याला मार लागल्यानं ते गंभीर जखमी झाले। मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत मरकळमधील 3घांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनिकेत राजाराम लोखंडे, अक्षय अशोक लोखंडे, अशोक देवराम लोखंडे सर्वजण राहणार मरकळ तालुका खेड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। अनिकेत लोखंडे हा माजी सरपंच आणि खेड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे यांचा मुलगा आहे। नवनाथ तुकाराम नाणेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। खोरे, कुदळीचा दांडा आणि लोखंडी रॉडने मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। 2 वर्षांसाठी तडीपार असतानाही पोलीस आयुक्तांचा आदेश भंग करून पूर्वपरवानगी न घेताच आलेल्या गुन्हेगारावर मालमत्ता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आळंदी पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक 30 रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल केला। सागर दिलीप लोखंडे वय वर्ष 32 राहणार मरकळ असे या आरोपीचे नाव आहे।
ही घटना मरकळ तालुका खेड या ठिकाणी शाळेजवळ मंगळवारी दिनांक 29 रोजी रात्री 8:30च्या दरम्यान घडली आहे। याबाबतची फिर्याद मालमत्ता विरोधी गुन्हा पथकातील पोलीस शिपाई समीर रासकर यांनी दिली। विधानसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या उमेदवारीवरूनही मतदारसंघात उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे। बंडखोरीची लागण खेड तालुक्यात महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झाली आहे। पक्षातील अंतर्गत बंडखोरांना थंड करण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दोघांनी बंड केले आहे। आता बंड कायम राहते की पक्षश्रेष्ठी हे बंड थंड करण्यात यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। खेड तालुक्यातील यंदाची निवडणूक अनेकांचा कस पाहणारी ठरणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच तुल्यबळ लढत झाल्यास धक्कादायक निकाल समोर येऊ शकतात। मात्र बंडखोरी कायम राहिल्यास महायुती सरस ठरणार असल्याची सामान्य मतदारांची भावना आहे। त्यातच खेड तालुक्यात गुन्हेगारी, स्थानिकांचा रोजगार, सत्ताधारी मंडळींची दादागिरी, रस्ते, वाहतूक कोंडी, विकास कामे आणि टक्केवारी आदी अनेक विषय कळीचे ठरणार आहेत। आता प्रचारात कोण कशी बाजू मारतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडचे उमेदवार तगडे असल्याने आणि अपक्ष देखील रिंगणात असल्याची शक्यता असल्याने येथील लढत चुरशीची होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। महायुतीचे उमेदवार खेडचे आमदार दिलीप मोहिते यांची डेहणे तालुका खेड येथे बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी कोपरा सभा झाली। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार मोहिते यांची तालुक्याचा एक दौरा पूर्ण केला। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्यावर जोरदार प्रहार केलाय। खेड तालुक्यातील पूर्व पश्चिम भागातील प्रश्न, 3 शहरांचे प्रलंबित प्रश्न अद्यापही सुटले नाहीत। एमआयडीसी मधील गुंडगिरी, रस्ते खराब झाले आहेत। तालुक्यातील युवा वर्गाला न्याय मिळाला नाही, महिलांना न्याय मिळाला नाही, आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार नसल्याचा घणाघात यावेळी महाविकास आघाडीचे खेड आळंदीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी केलाय। बाबाजी काळे यांना निवडणूक खर्चासाठी मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू झालाय। याची सुरुवात शिवसेना शिंदे गटातून थेट ठाकरे सेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या सोबत आलेल्या माजी उपसभापती ज्योती अरगडे यांनी दिलेल्या 1 लाखांच्या मदतीनंतर झाली आहे। बहिणीने भावाला द्यायचं असतं म्हणून मी आज एकदम लहान आहे साहेब, पण तुमच्यासाठी सांगते की मी काही गोष्टी माझ्यासोबत घेऊन आलेली आहे। ह्या माझ्या भावाला 1 लाख रुपयाचं येणाऱ्या याच्यामध्ये की तुमच्या हस्ते नानासाहेब तुम्ही असाल सर्वच जण हे तुम्ही तुमच्या हाताने स्वाधीन करा। यंदाच्या पावसाळ्यात पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची वाट लागली आहे। अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचलेले पाहावयास मिळत आहे। काही ठिकाणी संपूर्ण बस मावेल अशा मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत। अशाच एका खड्ड्यात चक्क संपूर्ण बस अडकल्याचे चित्र बुधवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी पाहावयास मिळाले। पुणे नाशिक महामार्गावर सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचून राहते। या पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यातच येथील महामार्गावर नेहमीच मोठी कोंडी होत असल्याने वाहने पुढे नेण्याच्या नादात महामार्गाऐवजी अनेक जण सेवा रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। अशाच प्रयत्नात एक संपूर्ण बस खड्ड्यात अडकली। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या लगत सदरचा प्रकार घडला। अखेर अन्य वाहनांच्या मदतीने तासाभराच्या प्रयत्नानंतर ही बस या खड्ड्यातून बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले। अजस्त्र वाहतूक कोंडीला निमंत्रण। चाकण औद्योगिक परिसरातील कारखानदारीमुळे या भागातील महामार्गावर अव्याहतपणे अजस्त्र माल वाहतूक होत आहेत। उंच व अजस्त्र माल कंटेनरमध्ये भरून नेले जात असल्याने त्यांची अत्यंत धोकादायक वाहतूक होत असून येथील वाहतूक कोंडीला आयतेच निमंत्रण मिळत आहे। चाकणजवळील तळवडे भागातील कारखान्यातील असाच उंच माल परदेशात पाठवण्यासाठी नाशिक मार्गे मुंबई JNPTकडे निघालेल्या कंटेनरमधून अशी धोकादायक वाहतूक होत असल्याचे चित्र बुधवारी 30 ऑक्टोबर रोजी पाहावयास मिळाले। त्यामुळेच उद्योग क्षेत्रातून वारंवार पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाची पाहणी पुढे होत आहे। कुठून कुठं चालवलंय? मटण काय नेमकं मटण? हे काहीतरी जॉब आहे बाहेरच्या देशात जॉब आहे। बाहेरच्या देशात म्हणजे इथून चाकणमधून कुठून घेतलंय? चाकणमधून आपल्या तलावडे MIDC मधून घेतलंय। आणि तो कुठं चालवला आता? हे नाशिकला आणि नावाशिवाय कुठं नेणार आहे ते? नाशिक मार्गे, कल्याण मार्गे तसंच ओके। JNPTला जायला 4 दिवस लागतात। ओके। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक निरीक्षक म्हणून अरुंधती सरकार IAS यांची नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणूक कार्यालयात प्रांत अनिल दौंडे यांनी स्वागत केले।
निवडणूक निरीक्षक अरुंधती सरकार यांच्या संपर्कासाठी निवासी पत्ता पुणे येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह कक्ष क्रमांक 203 ग्रीन बिल्डिंग क्वीन्स गार्डन असा आहे. मतदारसंघातील नागरिकांसाठी भेटण्याची वेळ सकाळी 10 ते 11 अशी एक तास वेळ ठेवण्यात आली आहे. अथवा संपर्कासाठी क्रमांक 020 29 51 63 19 तसेच मोबाईल क्रमांक 93 22 75 50 23 तर ईमेल आयडी gobserver197198@gmail.com असा आहे. सागरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय. पाणी पुरवठ्याची मोटार जळाली म्हणून शहराला ऐन दिवाळीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अधिकारी सुस्त आणि नागरिक त्रस्त अशी स्थिती झाली असून ऐन दिवाळीत पाण्याचे टँकर विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. मागील 4 दिवसांपासून पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झालाय. टक्केवारीचे सूक्ष्म नियोजन करणारे राजकारणी आणि अधिकारी नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे मात्र सोयीने दुर्लक्ष करत आहेत. चाकण औद्योगिक परिसराच्या लगतच्या भागात अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत आहे. गोंदवडी येथे इंडोस्पेस कंपनीच्या डेव्हलपमेंटच्या कामाच्या वेळी येथील कामगारांना बिबट्याचं दर्शन झालं. नगरसेवक निलेश गोरे यांनी याबाबत कळवलं आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येला राजगुरुनगर पोलिसांकडून शहरातून रूट मार्च काढण्यात आला. विधानसभा निवडणुकीचा हा रूट मार्च काढण्यात आला. चाकणमधील माणिक चौक ते मुटकेवाडी चौक या दरम्यान अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र या भागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहता अपघातांची दाट शक्यता परिसरातील व्यावसायिक व्यक्त करत आहेत. महात्मा गांधी विद्यालयात दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय परिसर 2000 पणत्यांनी उजळून निघाला होता. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन या राजगुरुनगर मधील संस्थेतर्फे खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गरजूंना दिवाळी फराळ आणि नवीन कपडे वाटप. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.